दुसरा राजे अध्याय 20। त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला। तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस। तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, ह्याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो। असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला। तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो। तो त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो। तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील। मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो। मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन। माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन। यशयाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा। ती त्यांनी आणून गळवावर बांधिली व त्याला गुण आला। हिजकियाने यशयास विचारिले की, तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच। याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे। शंकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी। यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया 10 अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली। त्यावेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान याने हिजकियाला पत्र व नजराणा पाठविला, कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते। तेव्हा हिजकियाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यास दाखविले। आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखविले। हिजकियाने दाखविले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते। मग यशया संदेष्ट्याने हिजकिया राजाकडे येऊन विचारले, ते मनुष्य काय म्हणाले व ते कोठून आले? हिजकियाने उत्तर दिले, ते दूर देशाहून मजकडे आले। मग त्याने विचारिले, त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले? हिजकिया म्हणाला, माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले। माझ्या भांडागारातले मी त्यांना दाखविले नाही असे काहीच नाही। तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐक। पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेविले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो। तुझपासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र यास ते नेतील व ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील। तेव्हा हिजकिया यशयाला म्हणाला, आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे। तो आणखी म्हणाला, माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना? हिजकियाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले, या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? हिजकिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला।